सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण या शैक्षणिक वर्षामध्ये आपण आता ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम हा सुरू करत आहोत। आता सेतू अभ्यासक्रम सुरू करत असताना आपण मागील वर्षाचा इयत्तेचा भूगोल विषयाचा थोडासा अभ्यास म्हणजेच उजळणी घेणार आहोत। आता सर्वप्रथम आपण काही बाबी आठवायच्या आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे की विषुववृत्त कशास म्हणतात। बघा तुम्हाला आठवतंय का काय थोडंसं विषुववृत्त कशाला म्हणतात। विषुववृत्त म्हणजे काय तर विषुववृत्त म्हणजे 0° अक्षवृत्तावर जे वृत्त आहे की ज्या वृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे दोन गोलार्ध विभागले जातात त्या वृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात। पृथ्वी गोलावर काही उभ्या वाढव्या रेषा आहेत। पृथ्वी गोलावर उभ्या आणि आडव्या अशा रेषा आहेत की ज्याला आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतो। अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का आपल्याला? नाही काढता येणार, कारण त्या तशा काढणं शक्य नाहीये। त्या काल्पनिक रेषा आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरील विविध ठिकाणांचं स्थान हे आपल्याला सांगता येणं सोयीस्कर होतंय, ओळखता येणं सोयीस्कर होते। त्यासाठी या काल्पनिक रेषांची निर्मिती करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला ह्या पेजवर तुम्हाला एक लिंक सुद्धा दिलेली आहे की जी दीक्षा ॲपची लिंक आहे। इथं सुद्धा जाऊन तुम्ही अधिक अभ्यास करू शकताय आणि तुमच्या संकल्पना आणखीन तुम्ही समजून घेऊ शकता। आता आपण एक कृती पाहणार आहोत। आता ही कृती कोणती आहे बघा। आता ही एक कोनीय अंतराची कृती आहे। आता त्यासाठी आपण पहिल्यांदा या आकृतीचं निरीक्षण करा। कोनीय अंतर एक ही आकृती आहे आणि ही आपल्याला गेल्या वर्षीची इयत्ता 6वी मधील आहे। आता काय दिलेलं आहे, कोनीय अंतर म्हणजे काय आहे ते इथं दिलेलं आहे। आता विषुववृत्त आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त ही दोन रेषांची जाळी ही पृथ्वीच्या गोलावर आहेत हे तुम्हाला माहित आहे आणि ह्या काल्पनिक रेषा आहेत सगळ्या ह्या। आता त्यातील अक्षवृत्त जे आहे ते अक्षवृत्त म्हणजे काय तर अक्षवृत्त हे पृथ्वीवर काढलेल्या आडव्या काल्पनिक वर्तुळाकार रेषा ज्या आहेत त्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात। आणि ही जे अक्षवृत्त आहेत हे कोनीय अंतर मोजून काढलेले असल्यामुळे त्यांचं जे मूल्य आहे ते अंशात सांगितलं जातं किंवा त्यांचं जे मूल्य आहे ते अंशामध्ये सांगितलं जातं आणि त्या मूल्यांनाच अक्षांश असं म्हणतात। आता हे कसं काढलं जातं तर तुम्ही या आकृतीमध्ये कोनीय अंतर ह्या आकृतीमध्ये जर निरीक्षण पाहिलं तर तुम्हाला पृथ्वीचा गोल काढलेला दिसतोय आणि मध्यभागी म हे केंद्रबिंदू आहे आणि विषुववृत्त हे मध्ये हिरव्या रेषेने दाखवलेलं आहे आणि त्या हिरव्या रेषेच्या मध्ये जे आहे ते विषुववृत्ताचं प्रतल आहे। आता म आणि व ही जी रेषा आहे या रेषावर आपण जर आपल्या कंपासामधील अर्धवर्तुळ आपण जर इथं ठेवला तर इथं आपल्याला व म आणि क्ष हे 30 अंशाचा कोन झालेला दिसून येतोय तिथं आणि हे 30 अंशाचा जो कोन आहे हा कोन क्ष ह्या ठिकाणाचा आहे आणि श ह्या ठिकाणी 30 अंश उत्तर अक्षवृत्त आहे। म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक अक्षवृत्ताचा एक कोन आहे त्याचं कोनीय अंतर त्या ठिकाणी आपल्याला मोजता येते। तसंच खालच्या बाजूला बघा य हे जे अक्षवृत्त आहे 60 अंश दक्षिण अक्षवृत्त त्याचा कोन किती होतोय तर 60 अंशाचा कोन होतोय। व म आणि य किंवा य म व
हा 60 अंशाचा कोन होतोय आणि 60 अंशावर दक्षिण अक्षवृत्त आहे. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवर काढलेले जे काल्पनिक अक्षवृत्तांचे अर्धवर्तुळाच्या रेषा आहेत ह्या सर्व कोनांमध्ये काढलेल्या आहेत आणि यांचा कोन हा पृथ्वीच्या मध्यभागी म्हणजेच केंद्रबिंदूमध्ये त्यांचा कोन होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आता सर्व अक्षवृत्ते जी आहेत ही एकमेकांना समांतर असतात. हे तुम्हाला ह्या आकृतीमध्ये दिसून येईल. म्हणजे जे अक्षवृत्त आहेत ते अक्षवृत्त एकमेकांना समांतर आहेत, आडवी क्षितिज समांतर असे आहेत. आता ही कोनीय अंतराची आकृती ही तुम्ही काढायची आहे तुमच्या वहीमध्ये. आता अक्षवृत्ताचा कोन कोठे होतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आता सर्वात मोठ्या अक्षवृत्ताचे मूल्य किती आहे आणि त्याला काय म्हणतात. आता आपण आकृती 1.3 कोनीय अंतराची पाहिली. तसंच आता आपण कृती 1.5 पाहणार आहोत आणि ही कृती क्रमांक 2 अभ्यासणार आहोत. आता आकृती 1.5 काळजीपूर्वक पहा. इथं पृथ्वीचा गोल दाखवलेला आहे आणि तुम्हाला ते पृथ्वीच्या अक्षवृत्तांचा कोन समजावा यासाठी या पृथ्वीला काप घातलेला आहे बघा. आणि तिथून पृथ्वीच्या केंद्र भागातून ते कोन मोजून दाखवलेले आहेत. आता सगळ्यात आधी इथं 0 अंश जो अक्षवृत्त आहे त्याला विषुवृत्त असं म्हटलं जातं आणि 0 अंश विषुवृत्त हा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असा 2 गोलार्धांमध्ये या पृथ्वीची विभागणी करतोय. आणि 0 अंश विषुवृत्त जे आहे त्यालाच बृहतवृत्त असं म्हटलं जातं आणि हे सर्वात मोठं असं अक्षवृत्त आहे आणि त्याचं मूल्य आहे 0 अंश. आता पृथ्वीच्या केंद्र बिंदूपासून जो आपण कोन अर्धवर्तुळ जो आहे तो बघितला तर त्याच्या मदतीनं आपण जर अक्षवृत्त मोजायला सुरुवात केली तर आपल्याला झालेले कोन दिसून येतात. विषुवृत्तापासून म्हणजे 0 अंश विषुवृत्तापासून आपण 10 अंशाचा कोन, त्याच्यानंतर 20 अंशाचा कोन, 30 अंशाचा कोन, 40 अंशाचा कोन, 50 अंशाचा कोन, 60 अंश, 70 अंश, 80 अंश आणि नंतर 90 अंश असे आपण कोन आपल्याला दिसतात. आता हे कोन म्हणजेच काय आहे तर ते 10 अंश विषुवृत्त, 10 अंश अक्षवृत्त, 20 अंश अक्षवृत्त, 30 अंश अक्षवृत्त म्हणजे हे सगळे अक्षवृत्त आहेत 90 अंश अक्षवृत्तापर्यंत. पृथ्वीचं केंद्र आहे मध्यभागी आणि इथं ज्या रेषा दिलेल्या केंद्र भागामधून गेलेल्या कोनाच्या त्या अक्षीय कोन आहेत आणि 90 अंश उत्तर ह्या ठिकाणी जो आहे तो पृथ्वीचा अक्ष आहे आणि विषुवृत्तीय प्रतल हे खालच्या बाजूला दिसते बघा तुम्हाला. प्रतल म्हणजे विषुवृत्ताच्या समांतर असणारा जो भाग दिसतोय तुम्हाला, पाव भाग केंद्रबिंदूपासूनचा तो प्रतलाचा भाग आहे. तर विषुवृत्तापासून आपण उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे अक्षवृत्तांची मूल्ये ही वाढत जात असतात. 0 अंश अक्षवृत्त जे आहे ते विषुवृत्त आपण मानतो, त्याला विषुवृत्त नाव आहे आणि तिथून आपण उत्तरेकडे जसं जाऊ 10 पासून 90 अंश उत्तर अक्षवृत्त असं त्याचं मूल्य वाढत जाते आणि 0 अंश विषुवृत्तापासून दक्षिणेकडे जसं आपण जाऊ तसं 0 पासून ते 90 अंशापर्यंत असं त्याचं मूल्य हे वाढत जात आहे.
तर विषुववृत्त हे सर्वात मोठं असं वृत्त आहे, अक्षवृत्त आहे. आता उत्तर आणि दक्षिण ह्या ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात, त्यांना रेखावृत्त असं म्हटलं जातं. आणि 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. आणि रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात, त्यांना रेखांश म्हणतात. आता सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. अक्षवृत्त ही समांतर असतात आणि रेखावृत्त हे आकाराने सारखीच असतात. आता रेखावृत्तांचा कोन कोठे होतो? आता आपण इथं एक आकृती आहे पहा, याचं निरीक्षण करा. आता अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची आपण इथं माहिती घेणार आहोत. पृथ्वीवर प्रत्येकी 1° अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. आणि 0°, आता 181 अक्षवृत्त कोणकोणते आहेत? तर पहिलं आहे 0° विषुववृत्त, हे एक. आणि 1° ते 90° अशी उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते, आणि 1° ते 90° अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते, अशी ही 90 आणि 90 180 आणि 0° विषुववृत्त हे एक, असे 181 अक्षवृत्ते आहेत. आता प्रत्येकी 1° अंतरानं एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात. आता कोणकोणते आहेत 360? तर पहिलं आहे ते म्हणजे 0°, असं 0° हे मूळ रेखावृत्त, 180° रेखावृत्त हे 2 रेखावृत्ते, आणि 1° पूर्व ते 179° पूर्व रेखावृत्त अशी 179 आली. आणि तीच म्हणजेच काय, तर पूर्व गोलार्धातील एकूण 179 रेखावृत्ते. तसंच 1° पश्चिम ते 179° पश्चिम रेखावृत्ते, म्हणजेच पश्चिम गोलार्धात एकूण 179, म्हणजेच पूर्व गोलार्धात 179 आणि पश्चिम गोलार्धात 179 अशी. आणि त्याच ही गोलार्धे आणि 0° मूळ रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त अशी एकूण 360 रेखावृत्ते होतात. म्हणजे 358 अधिक ही 2 0° आणि 180° अशी एकूण 360 रेखावृत्ते होतात. आता आपल्याला इथं जी आकृती दिलेली आहे ती आकृती आपण अभ्यासूया. पृथ्वीची कोनीय मापे असणारी ही आकृती आहे. पृथ्वीचा केंद्र मध्यभागी आहे बघा, आणि केंद्रातून 0° हे मूळ रेखावृत्त गेलेलं दिसतंय तुम्हाला. आता या मूळ रेखावृत्तावरून जर आपण विषुववृत्ताचं जे प्रतल आहे त्या प्रतलावरून जर आपण 30° जर कोन घेतला तर तुम्हाला 30° कोन हा अक्षांश तयार करतोय. आणि तो 30° जो कोन आहे म्हणजेच 30° उत्तर अक्षवृत्त आहे त्या ठिकाणी. आणि तिथं न्यू ऑर्लिन्स हे या 30° अक्षवृत्तावर न्यू ऑर्लिन्स हे शहर तिथं दिसून येते. आता 30° अक्षवृत्तावर समान आपण जर गेलो तर त्याच 30° अक्षवृत्तावर आपल्याला कैरो हे शहर दिसून येते, इजिप्त मधलं. आता आपण 30° अक्षवृत्त बघितलं. आता 30° अक्षवृत्ताबरोबर आपण रेखावृत्ताचा सुद्धा इथं अभ्यास करणार आहोत. पृथ्वीचं केंद्र जे आहे, पृथ्वीचं केंद्र मध्यभागी आहे आणि पृथ्वीच्या केंद्रापासून आपण रेखावृत्तांचा जर विचार केला तर रेखावृत्ताचा पृथ्वीचा जो आस आहे तो आस मध्यभागी आहे. तिथून 0° मूळ रेखावृत्त हे आपण घेतलं तर तिथून 30° पूर्व रेखावृत्त, उजव्या बाजूला पूर्व दिशा येते, आणि तिथून
पूर्वेकडच्या बाजूला पूर्व रेखावृत्त आहे, 30 अंश पूर्व रेखावृत्त आहे बघा. आता एकाच रेखावृत्तावर कैरो हे शहर येते, त्याचबरोबर हरारे हे ठिकाण येते आणि दर्बन हे शहर येते. म्हणजे 30 अंश पूर्व रेखावृत्तावर ही सर्व शहर आहेत. आता रेखावृत्तांचा विभागणी जी आहे रेखावृत्तांची ती पूर्व रेखावृत्त आणि पश्चिम रेखावृत्त अशी विभागणी होते, हे लक्षात घ्या. जसं अक्षवृत्तांची उत्तर अक्षवृत्त आणि दक्षिण अक्षवृत्त विभागणी होते या पद्धतीने. तर या पद्धतीनं हे रेखावृत्त इथं आहेत आणि ही रेखावृत्ते आता पृथ्वीच्या केंद्र भागातून जेव्हा 90 अंशाचा कोन होतोय, तो 90 अंशाचा कोन हा विषुववृत्ताच्या प्रतलावरून येतोय आणि तिथं जे रेखांश आहेत हे रेखांश तुम्हाला दिसत आहेत बघा, हिरव्या बाणाने ते दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही पृथ्वीचे कोनीय मापे दाखवणारी आकृती आहे. इथं तुम्हाला दिसते ती स्क्रीनवर. त्याचं निरीक्षण व्यवस्थित करा आणि त्यावेळी येणारे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आता पृथ्वीगोलावर अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत, यांच्यामुळं वृत्तजाळी निर्माण होते. आता ही वृत्तजाळी कशी आहे? काल्पनिक आहे, प्रत्यक्ष पृथ्वीवर आखलेली नाहीये आणि ते आपल्याला आखता येऊ शकते का? नाही येऊ शकत. आता पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. म्हणजे एखादं ठिकाण आपण घेतलं तर ते ठिकाण किती अक्षवृत्त आणि किती रेखावृत्तावर आहे हे आपण सांगू शकतो आणि त्याच्यामुळं पृथ्वीवर ते नेमकं ठिकाण कुठं आहे हे ओळखणं सोपं होतं. आता या आकृतीविषयी तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे बघा, ही दीक्षा ॲपची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही ती अभ्यास करू शकता. आता या आकृतीवर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. मूळ अक्षवृत्तांचे मूल्य किती आहे? त्या अक्षवृत्ताला काय म्हणतात? मानवाने अक्षवृत्त व रेखावृत्त ह्या काल्पनिक रेषा कशासाठी निर्धारित केल्या असतील? आणि पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करून घ्या. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात का? बघावर कुठे येतात ते आकृतीचं निरीक्षण करा, तुम्हाला योग्य उत्तर सापडेल. आता रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात, हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते तुम्ही अभ्यासायचं आहे. आता आपण ह्या जी माहिती पाहिली त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट केलेलं होतं. आता याच्याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल आणि सराव करण्यासाठी मदत हवी असेल तर इथं तुम्हाला दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षकांना फोन करून सुद्धा याच्याविषयी माहिती विचारू शकता. तर इथं आज आपण सेतू अभ्यासक्रम जो आहे आपल्याला, की ज्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण इयत्ता 6वीच्या वर्गातील असणाऱ्या काही संकल्पनांची उजळणी घेतली, तर तो भाग इथं पूर्ण झालेला आहे. दिवस 5व्याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू.